मी चंद्रकांत वामनराव देवकते. माझी शेती आहे शिरापूरसो तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी. की मी तसा शिक्षक पेशातला माणूस. शिक्षक पेशा करत असताना वडिलांची शेती आहे. त्या शेतीतून कधी ज्वारी असायची, कधी ऊस असायचा. मग वडिलांच्या आणि आईच्या मार्गदर्शनाखाली मी शेतीत जाऊ लागलो. वडिलांच्या मृत्यूनंतर थोडीफार जबाबदारी माझ्यावर पडली आणि मग त्याच्यानंतर काही दिवस पपई असेल, ऊस असेल, नंतर काही दिवस 7 वर्ष केळी असेल, अशी पिकं करत गेलो. पण ही पिकं करत असताना लक्षात आलं, की जमा आणि खर्च याचा ताळमेळ पाहता व्यवस्थित आपण जे आर्थिक जमा खर्च म्हणतो, हा कुठे जुळत नव्हता. आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी शेतामध्ये थोडी झाडे, सावलीची संख्या कमी होती, सावली नव्हती म्हटलं तर चालेल. मग अशा वेळेला मी माझ्या वाढदिवसा दिवशी आईच्या हस्ते मी काही झाडं लावली सुरुवातीला. ती झाडं मी पुढच्या 5 वर्षांना म्हणजे पुढच्या वर्षी बघितली. झाडं खूप बरी वाटली आणि मी तिथून मग खरं आता ठरवली, माझ्या प्रत्येक वाढदिवसाला मी आईच्या हस्ते झाडं लावत गेलो. आंब्याची झाडं लावत गेलो, काही फळांची झाडं लावत गेलो. तिथून खऱ्या अर्थानं आज ह्या 3 एकर आंबा बाग जे आहे, त्या 3 एकर आंबा बागेचं जर खरंच श्रेय कोणाला द्यायचं असेल, तर ती माझ्या आईला मी देतो. कारण तिला ते खूप आवडलं आणि तिने सांगितलं, की चंदा, की मला ती लाडान चंदा म्हणते, की फळांची झाडं जास्त वाढव. आणि मग तिने मी फळांची झाडं वाढवत गेलो. मग हळूहळू या ठिकाणी 3 एकर आंब्याची बाग आज आहे. त्याच्यानंतर 1.5 एकर थोडाफार ऊस आहे. 1.5 एकर शहाळा नारळ जे आहे, हे शहाळा नारळ आहे, मलेशियन डार्क म्हणून त्याची जात आहे. आणि त्याच्यानंतर संपूर्ण बागेमध्ये आवळा असेल, सीताफळ असेल, त्याच्यानंतर पेरू असतील, जांभळ असेल, रामफळ असेल, अशा प्रत्येक देशी फळांच्या व्हरायटी मी माझ्या शेतात लावलेल्या आहेत. आणि या सगळ्या विषमुक्त आहेत. मी रासायनिक खतांचा वापर टाळलेला आहे. या ठिकाणी जर आरोग्य सुधारायचं असेल, तर विषमुक्त शेती ही खूप गरजेची आहे. कारण आज आपण बघतोय, की कॅन्सरसारखा आजार आज आपण स्वतः विकत घ्यायलेलो आहे. आणि त्याच्यामुळे आर्थिक उत्पन्न साधन म्हणून सुद्धा आणि एक त्याच्यामध्ये मला समाजकारणाची आवड आहे, लोकांच्यामध्ये थोडंफार मिसळण्याची आवड आहे, की आपल्याला ते संपर्क ठेवता येईल, आर्थिक उत्पन्न आपल्याला वाढवता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, की मला शेतीतून आनंद मिळतो, ह्या गोष्टीला मी जास्त महत्त्व देतो. आंब्याचं व्यवस्थापन कसं करतो? आंब्याचे व्यवस्थापन करत असताना सुरुवातीला मी मजुरामार्फत या सगळ्या गोष्टी करून घेतोय. परंतु आंबा शेती किंवा माझी पहिली शेती जी आहे, ते माझे जे थोरले चुलत भाऊ आहेत, दिगंबर दत्तात्रय देवकते, ते या सगळ्या शेतीचं मॅनेजर किंवा देखरेख करतात. ते माझे थोरले भाऊ आहेत, ते सगळं शेती नियोजन करतात. कमी जास्त झाला असेल तर मी त्यांना सांगतो, की ते सांगते असं करावं लागेल. मग दोघांच्या समन्वयातून या ठिकाणी ही शेती पाहिली जाते. कोणती व्हरायटी आहे? आंब्याची आपल्या वातावरणाला मॅच होणारी व्हरायटी म्हणजे केशर. की आज संपूर्ण जगामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल, तर कोकणातल्या हापूसपेक्षा आजच्या घडीला म्हणजे 2025 मध्ये केशरची तिकडे निर्यात जास्त झालेली आहे. अतिशय गोडीला सुंदर असणारा, गर असणारा आणि खायला मधुर असणारा हा केशर, की भविष्यामध्ये जगाला महाराष्ट्राची ओळख करून दाखवेल, याच्यावर आपण नक्कीच या ठिकाणी विश्वास ठेवला पाहिजे. त्यामुळे केशर हा आंब्याचा राजा म्हटलं, पश्चिम महाराष्ट्राच्या म्हणा, विदर्भ म्हणा, किंवा इकडे आपण मराठवाडा भाग म्हणा, तर आपल्या जास्त वादा अवघड ठरणार नाही. ते एक मोठा आंबा दिसतो, ते कोणतं झाड आहे? हा आंबा जो आहे, आपण त्याला हनुमान आंबा म्हणतो. की काही नावं आपण वेगळे असतात, तशा आंब्याच्या 2.5 जातात. तर काही त्याला मलगोंबा म्हणतात, आपण त्याला हनुमान आंबा म्हणतो. की एक एक आंबा हा 2-2.25 किलो एक आंबा होतोय. आपल्या हाताची करंगुळे जेवढं जे आहे, त्या करंगुळेवर त्याचं देठ आहे. खायला अतिशय गोड आहे. फॅमिली पॅक आपण ज्याला म्हणतो ना, की एक आंबा जर 1.5-2 किलोचा जर तो कापला, तर संपूर्ण फॅमिली त्याचा चांगला रस होतो. आणि ह्या आंब्यालाच्या एका झाडाला सरासरी 100-150 आंबे हे सरासरी ॲव्हरेज असतात. किती मोठं वारं कावदान सुटलं तरी क्वचित कुठं एखादा आंबा आपल्याला पडलेला दिसेल. आणि त्या वाऱ्या कावदान तो आंबा त्याचा पडत नाही, कारण निसर्गानंच त्या आंब्याच्या वजनाला त्याचं देठ तेवढं सक्षम केलेलं आहे. अशी 2 झाडं या ठिकाणी आहेत. आणि हे आंबे बागाला अनेक लोक या ठिकाणी आवर्जून माझ्या शेताला भेट देत असतात. आता 3 एकरात जी आंब्याची बाग आहे, तर याचं आता मार्केटिंग कसं करायचं, कसं विकता? मार्केटिंग करत असताना मी गेले 2 ते 3 वर्ष मी स्वतः
या ठिकाणी आंबा विकतोय. मी मोहोळा माझं घर आहे कल्पद्रव म्हणून. तिथं त्या माझ्या घरामध्ये 2 माझे समोर दुकान काढलेले आहेत. त्या घरामध्ये मी अतिशय पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी आंब्याची पिकवण क्षमता पिकवतो आणि ते लोकांना मी त्या ठिकाणी देतो. आता आपण व्यापारी पाहत असताना व्यापारी अनेक येऊन गेलेले आहेत, पण आपल्या डोळ्याला चांगला दिसणारा माल आपण व्यापाऱ्याला भले 4 पैसे जास्त मिळतील किंवा कमी मिळतील आणि ते जास्त लवकरात लवकर एकरकमी मिळतील. ह्या गोष्टी जर खरी असतील तरी आपल्याला आपण पिकवलेल्या मालाचं समाधान घेत असेल आणि आनंद घेत असेल तर स्वतः आपण पिकवलेला माल, स्वतः निर्माण केलेला माल आपण स्वतः विकला पाहिजे. शेतकरी तो ग्राहक ही संकल्पना आहे. या संकल्पनेनुसार या ठिकाणी मी स्वतः मार्केटिंग या ठिकाणी करत आहे. कसं विकलं